आज श्रीराम भक्त हनुमान यांची जयंती। जय बजरंगबली म्हणत आज भाविक मारुती रायाचे दर्शन घेत आहे। शिर्डीतील अतिशय पुरातन दक्षिणमुखी हनुमान मंदिरात देखील भाविकांनी रुईच्या पानांची माळ मारुती रायाला चढवून मनोभावे दर्शन घेतलंय। हनुमान जयंती उत्सवानिमित्त शिर्डी ग्रामस्थ आणि क्रांती युवक मंडळाच्या वतीने शक्तीचे प्रतीक समजल्या जाणाऱ्या 125 किलोचा बजरंग गोटा उचलण्याच्या स्पर्धेचं अनेक वर्षांपासून आयोजन केलं जात आहे। 125 किलो वजनाच्या भरीव दगडी गोल गोटा उचलण्यात तरुणांनी आज मोठी कसरत लावली आहे। मारुती मंदिरासमोरच या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं। बजरंग गोट्याची पूजा करून दर्शन घेत तरुणांनी आपली शक्ती लावली आहे। जय बजरंग म्हणत दोन्ही हाताच्या ताकदीने हा गोटा उचलून खांद्यावरून मागच्या बाजूला टाकावा लागतो। यात अनेक तरुणांना यश आलंय तर काहींनी पुढच्या वेळी आणखी कसरत करून गोटा उचलण्याचा पण केलाय। पाहूया या स्पर्धेचे अंगावर शहारे आणणारे काही क्षण। अनेक वर्षांपासून हा गोटा या ठिकाणी असून तरुणांना व्यसनापासून दूर ठेवून शरीर सौष्ठव वाढविण्यासाठी प्रबोधन व्हावे या प्रमुख उद्देशाने क्रांती युवक मंडळाने ही स्पर्धा सुरू केली असल्याचे क्रांती युवक मंडळाचे संस्थापक सचिन तांबे यांनी यावेळी सांगितले। आज हनुमान जयंतीनिमित्त या शिर्डी शहरामध्ये बाबांच्या मंदिर परिसरामध्ये हनुमान मंदिर आहे, दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहे आणि या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की बाबा स्वतः या मंदिरामध्ये जात असत आणि बाबांनी या मंदिराचा जीर्णोद्धार देखील केला आहे। असं हे पवित्र साईबाबांचं मंदिर या ठिकाणी दैनंदिन कार्यक्रम तर होतातच, परंतु हनुमान जयंतीनिमित्त आज अतिशय चांगलं नियोजन या ठिकाणी करण्यात आलं आहे। यज्ञांचं आयोजन या ठिकाणी गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आलं आहे। त्याचबरोबर एक चांदीची गदा आहे, या ठिकाणी क्रांती मंडळाच्या वतीने एक चांदीची गदा बनवण्यात आलेली आहे का जी आम्ही तरुणांच्या निर्व्यसनतेचं प्रतीक आम्ही या ठिकाणी मानतो। त्या चांदीच्या गदेचे देखील पूजन या ठिकाणी होणार आहे आणि आत्ता आम्ही या ठिकाणी
जो मारुती मंदिरासमोर 125 किलो वजनाचा गोटा आहे, दगडी गोटा, ज्याचं वजन 125 किलो आहे, त्याचं या ठिकाणी आम्ही ती उचलण्याची स्पर्धा या ठिकाणी ठेवत असतो। याच्या पाठीमागचं उद्दिष्ट असं आहे की हनुमानजी हे शक्तीचे उपासक होते आणि शिर्डीतील तरुणांनी शक्तीची उपासना करावी, यासाठी आम्ही या ठिकाणी हा 125 किलो वजनाचा गोटा उचलण्याचा या ठिकाणी ही स्पर्धा ठेवत असतो। आणि मला सांगायला तुम्हाला आनंद वाटेल की शिर्डी शहरातील अनेक तरुण याच्यामध्ये सहभागी झाले। काही वर्षापूर्वी या ठिकाणी ही गोटा कोणी उचलत नव्हतं, बोटावर मोजण्या इतके तरुण या ठिकाणी ही गोटा मोजलायचे, परंतु आज शिर्डी शहरामधले अनेक तरुण या ठिकाणी शक्तीचे उपासक बनले आणि या ठिकाणी हा गोटा उचलण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील आहेत आणि ते त्यामध्ये यशस्वी देखील झाले। अशा प्रकारची हनुमान जयंती आगळ्या पद्धतीने या ठिकाणी क्रांतियोग मंडळाच्या वतीने साजरी केली जाते। संपूर्ण शिर्डी शहरामध्ये आणि संपूर्ण गावकऱ्यांचा मोठा सहभाग या सर्व जयंतीमध्ये असतो आणि मला आनंद वाटेल सांगायला की हनुमान जयंती ही अतिशय महत्त्वाची आहे, कारण की बाबांनी स्वतः या हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे। त्याच्यामुळे या शिर्डीतील तरुणांनी निर्व्यसनी राहावं, शक्तीचं उपासक व्हावं, यासाठी या ठिकाणी आम्ही हनुमान जयंतीला प्रार्थना केली आहे। सियावर रामचंद्र की जय। गोट्याची परंपरा काय आहे आणि किती वर्षापासून आपण स्पर्धा घेतो? हा जो गोटा आहे गेल्या अनेक वर्षापासून, आम्हालाही माहित नाही का किती वर्षापासून हनुमान मंदिरासमोर हा गोटा आहे, परंतु गेल्या अनेक वर्षापासून जसं आम्ही लहान होतो तेव्हापासून आम्ही या ठिकाणी हा गोटा उचलण्याची स्पर्धा घेतो आणि तो गोटा उचलण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करत असतो। हनुमान जयंती निमित्ताने जवळपास 100हून अधिक हनुमान भक्तांनी या सहभाग घेतलाय। तरुणांना उत्साहात पाहत काही वयोवृद्धांनी देखील हा गोटा उचलण्याचा प्रयत्न केलाय। शरीरातील ताकद, मनातील जिद्द आणि बजरंग बलीचे नामस्मरण या सर्वांच्या जोरावर आपण हा गोटा उचलल्याचे यावेळी तरुणांनी सांगितलंय। माझं नाव सुरेश बाबूराव सुपेकर, मी शिर्डी येथील रहिवासी आहे आणि दरवर्षी मी हा हनुमान गोटा उचलत असतो जयंतीच्या निमित्त। मला फार आनंद वाटतो गोटा उचलताना आणि मनाला समाधानही वाटतं। हे बजरंग बली हे शक्तीचं प्रदर्शन करण्यासाठी बरं वाटतं। हनुमान जयंती या निमित्ताने इथे आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये 125 किलोचा हनुमान गोटा जो उचलणे खूप अवघड आहे, कारण की गोल असल्यामुळे याला धरायला कोणत्याही प्रकारचा कोपरा नसल्यामुळे खूप अवघड आहे। तरी पण मनामध्ये बजरंग बलीची शक्ती, भक्ती व हातात शक्ती असल्या कारणाने तो उचलणे सहज शक्य होते। हा खूप जड आहे तसं, पण मग तुम्ही योग्य पद्धतीने योग्य ताकद लावून असा जर उचलला तर तो एवढा अवघड नाही आणि मनामध्ये बजरंग बलीची भक्ती असल्यानंतर एवढा अवघड नाही। बजरंग गोटा उचलण्याची स्पर्धा तरुणांसाठी अतिशय उत्साह देणारी असते। हनुमान जयंती उत्सव समिती दरवर्षी याचे आयोजन करते। काही दशकापूर्वी बोटावर मोजण्या इतकेच युवक हा गोटा उचलत असत, मात्र अलीकडे हा गोटा उचलण्यासाठी तरुणांची एकच गर्दी होते। गोटा उचलण्यात यशस्वी झालेल्या तरुणांना समितीच्या वतीने सन्मानित करण्यात आले। प्रतिनिधी संदीप दवंगेसह सुवर्णा ताकटे, SP 24 तास शिर्डी।